बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत। आता बातम्या पाहूया विस्तारानं। ओमिक्रॉन व्हेरिएंटचा अद्याप कोल्हापूर जिल्ह्यात शिरकाव झाला नसला तरी या प्राणघातक विषाणूच्या संभाव्य संकटाला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले। त्यासाठी अत्यावश्यक असणारी नवी नियमावली जिल्हा प्रशासनाच्या वतीने जारी करण्यात आली आहे। 1 डिसेंबरपासून नव्या नियमावलीची जिल्ह्यात काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पत्रकार परिषदेत दिली। नियमांचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला प्रत्येक वेळी 500 रुपये आणि दुकानदार, मॉलधारक, खाजगी आस्थापना यांना 10,000 रुपये दंडाची तरतूद आहे। दरम्यान कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला RT-PCR चाचणी किंवा लसीचे 2 डोस घेतलेलं प्रमाणपत्र अत्यावश्यक करण्यात आले, तर परराज्य आणि परदेशातून जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांसाठी विशेष तपासणी मोहीम हाती घेण्यात येणार आहे, असंही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं। गेले 8 दिवस भारतासह संपूर्ण जगात ओमिक्रॉन या प्राणघातक विषाणूबद्दल चिंतेचं वातावरण पसरलंय। कोरोना विषाणूपेक्षा हा नवा विषाणू अतिशय धोकादायक आणि संसर्गजन्य असल्याची चर्चा आहे। राज्यातील कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली असतानाच आता ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झालाय। या पार्श्वभूमीवर गेले 2 दिवस जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी विविध सामाजिक संस्था, संघटना आणि खातेप्रमुखांच्या बैठका घेतल्या। सोमवारी सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांनी 20 संघटनांची एकत्रित बैठक घेऊन खबरदारीच्या सूचना आणि नियमावली स्पष्ट केली। त्यानंतर आज जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पत्रकार परिषद घेऊन जनतेला आवाहन केलंय। नव्या विषाणूचं संकट गंभीर असून त्याला नागरिकांनी धैर्यानं तोंड द्यावं असं जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केलंय। नव्या नियमानुसार प्रत्येक व्यक्तीला लसीकरण आणि मास्कचा वापर सक्तीचा केलाय। विशेष म्हणजे मास्क N95 किंवा 3 लेअर असणं आवश्यक आहे। साधा मास्क किंवा रुमाल वापरू नये। मास्क वापरात दुर्लक्ष करणाऱ्या व्यक्तीला जागेवरच 500 रुपये दंड आकारला जाईल। तसंच दुकान अथवा मॉलमध्ये येणाऱ्या ग्राहकांनी मास्क घातला नसेल किंवा लसीकरण नियमाचं उल्लंघन झालं असेल तर दुकानदार किंवा मॉलधारकालाही जबाबदार धरलं जाईल। लसीचे 2 डोस घेऊन 14 दिवस होणं आवश्यक आहे। ज्या ठिकाणी या नियमाचं उल्लंघन होईल अशा दुकानदारांना 10,000 रुपये दंड होऊ शकतो। नियमाचं वारंवार उल्लंघन झाल्यास 50,000 रुपयांचा दंड वसूल केला जाईल असंही जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी स्पष्ट केलंय। लसीकरण या शब्दाचा अर्थ कोविडच्या दोन्ही लसी घेणं आणि दुसरी लस घेतल्यानंतर 14 दिवस पूर्ण होणं असं आहे। अशी लसीकरण झालेली व्यक्तीच पूर्ण लसीकरण झालेली व्यक्ती आहे असं समजण्यात येत आहे। त्यामुळे आपल्या सर्वांनी आता यापुढे एकतर N95 मास्क वापरावा किंवा ट्रिपल लेअर मास्क वापरावा किंवा जो सर्जिकल ट्रिपल लेअर कापडी मास्क असतो तो वापरावा। ज्यांचे लसीचे 2 डोस घेऊन 14 दिवस पूर्ण झालेले नाहीत त्यांना कोणत्याही शासकीय कार्यालयात किंवा दुकानात प्रवेश दिला जाणार नाही। तसंच 18 वर्षाखालील मुलामुलींकडे त्यांच्या वयाचा पुरावा असणं आवश्यक आहे। परराज्यातून कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांकडे 72 तासापूर्वीचा RT-PCRचा निगेटिव्ह रिपोर्ट किंवा लसीचे दोन्ही डोस घेऊन 14 दिवस पूर्ण होणं आवश्यक आहे, तरच त्याला कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश दिला जाईल। तर तपासणी नाके चुकून आडमार्गानं कोल्हापुरात येणाऱ्यांसाठी शोधमोहीम राबवली जाणार आहे। दरम्यान कोल्हापूर विमानतळ प्रशासनालाही अलर्ट करण्यात आलं असून परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची माहिती रोजच्या रोज जिल्हाधिकारी कार्यालयाला कळवण्यास सांगण्यात आलंय। 1 डिसेंबरपासून या नव्या नियमावलीची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल असं रेखावार यांनी नमूद केलंय। नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमासाठी सुद्धा नवे नियम जाहीर करण्यात आलेत। त्यानुसार बंदिस्त हॉलमध्ये आसन क्षमतेच्या 50% किंवा 100 व्यक्तींनाच, तर खुल्या जागेत क्षमतेच्या 25% किंवा जास्तीत जास्त 1200 व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी असेल। एखाद्या कार्यक्रमासाठी अधिक व्यक्ती येणार असतील तर त्याबाबत शासकीय कार्यालयाकडून रीतसर परवानगी घ्यावी लागेल। मात्र 1 डिसेंबरपासून शाळा सुरू होतील असंही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय।